त्याला आणि घरी आणून आपल्या फार्मवर आणून त्याला हा हा. आता बघा, आपण जे बाजारातून प्राणी आणतो किंवा बाहेरून प्राणी खरेदी करतो, तर ते प्राणी कसे सेट करायचे खूप महत्वाचं आहे. नवीन शेळी पालकांना याच्यामध्ये खूप अडचण येते. तर एक साधी आणि सोपी पद्धत सांगतो. तुमचं जे मेन शेड आहे, समजा तुम्ही बोकड पालन करता, ऑलरेडी तुमच्याकडे 20-30 बोकड आहेत आणि तुम्ही नवीन एक 10-20 बोकडांचा लॉट आणला, तर तो लॉट कधीही जुन्या शेड मध्ये मिक्स करायचा नाही. त्यांना वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवायचं. 2 शेडच्या मध्ये 50 ते 100 फुटाचं अंतर असायला पाहिजे, जेणेकरून त्याची, समजा तुम्ही नवीन खरेदी केलेले बोकड आहेत आणि तिथून हवा जर जुन्या शेड मध्ये येत असेल तर ते विषाणू होऊ शकतात. अंतर जास्त असायला पाहिजे. प्राणी आणल्यानंतर त्या प्राण्यांना गुळ पाणी तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही शेळ्यांना देऊ शकता, बोकडांना देऊ शकता, सगळ्या प्राण्यांना देऊ शकता. गुळ पाणी दिल्यामुळे काय होतं, प्राण्याच्या शरीरावरचा एक ट्रेस आहे तर थकवा आहे तो कमी होण्यासाठी आणि विटॅमिन्स मिनरलची थोडीशी कमतरता भरून निघण्यासाठी रिझल्ट मिळतो. प्राण्यांना बघा, समजा उदाहरण घेऊया, तुम्ही 10 बोकड आणलेले, तर बघा तुम्ही बारीक लक्ष ठेवायचं की ह्या 10 बोकडांमध्ये कुठल्या बोकडाला आजार आहे का, किंवा सर्दी आहे का, जुलाब आहे का, किंवा ताप आहे का, तुम्ही बारीक लक्ष ठेवायचं. समजा त्यातल्या एकाही बोकडाला काही आजार नसेल तर तिसऱ्या दिवशी त्या प्राण्यांचं तुम्ही जंतनाशक करायचं. जंतनाशक करणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीला तुम्ही अल्बुमार वगैरे वापरू शकता. जंतनाशक केल्यानंतर 7 ते 10 दिवसानंतर तुम्ही वॅक्सिन करायचं. त्या वॅक्सिन मध्ये तुम्ही पहिल्यांदा पीपीआय वापरा. 2 वॅक्सिनच्या मध्ये 1 महिन्याचं अंतर पाहिजे. 21 दिवस ते 1 महिन्याचं अंतर पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही पीपीआर वॅक्सिन केलं, 1 महिन्याचा गॅप ठेवायचा. त्याच्यानंतर एपीएमडीचं वॅक्सिन करू शकता आणि त्याच्यानंतर आंतरविषाचं तुम्ही वॅक्सिन करू शकता. अशा पद्धतीने प्राणी तुम्ही सेट करू शकता. शेळ्याला पावसाळ्यामध्ये ते तोंडाला त्याच्या मावा येतो, त्याचं कारण काय आणि त्याचा उपचार काय? आता शेळ्यांना जे मावा येतो तर त्याचं म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण शेळ्या बाहेर चरण्यासाठी सोडतो, तिथं काटेरी म्हणजे बाबळी असतात किंवा जे बोरीचे झाड असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना जखमा होतात तोंडाला, त्याच्यामुळे त्या प्राण्याला मावा होतो. त्याचं एक विषाणू आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, पण एक त्या विषाणूमुळे जीवाणूमुळे तो मावा आजार होतो. त्याच्यावरती आपण उपचार काय करायचा, तर त्याच्यावरती आपले घरगुती उपचार आहे. हळद, कापूर आणि तेल. हळद, कापूर, तेल मिक्स करायचा आणि मिक्स करून त्या प्राण्याच्या तोंडावरती लावायचा. तुम्ही दिवसातून म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असे 3-4 दिवस लावला तर त्या मावा जो झालेला आहे, खपल्या पडतात आणि त्याच्यानंतर तो नीट होऊ शकतो. किंवा तुम्ही बोरेक्स ग्लिसरीन म्हणून एक सिरप मिळतो, लिक्विड असतं, ते जरी तुम्ही तोंडावरती लावलं तर ते कमी होण्यासाठी रिझल्ट मिळतो. अशा वेळेस काय होतं, प्राण्याला खायला त्रास होतो जास्त, कारण जखमा झालेल्या असतात, तर त्याच्या वेळेस तुम्ही मेनोलेक्स प्लस वगैरे ते तुम्ही बोलस देऊ शकता.